पिंजरा पिंजरा रे. हॅलो. हा सासूबाई, मला तुमचा खूप आधार वाटतो म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. हा ग, मग बोल ना तू. काळजी कशापायी करतेस? सासूबाई, मम्मा खूप आजारी आहे हो. काही केलं तिचा तापच उतरत नाहीये. खरं तर वीरने मला डिवोर्स दिला त्याचं काही वाटत नाहीये तिला. पण मध्यंतरी वीर माझ्याशी जे काय वागला ना, त्यामुळे ती खूप अस्वस्थ आहे हो. सासूबाई, मला माफ करा. मी तुम्हाला खूप त्रास देते. तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या माग. हो, पण तुझ्या हाताला जो मायेचा वास येतो तो त्यांच्या हाताला थोडीच येणार आहे. मग माझ्यातली तुझ्यावरची माया आटली असं समज. अच्छा, आता माझ्या लक्षात आलं आई असं का वागते. आधी आनंदीवर अन्याय होत होता तेव्हा आईने आनंदीची बाजू घेतली. आज नारायणी आईला हे सिद्ध करते की अन्याय तिच्यावर होतोय, म्हणूनच आई नारायणीची बाजू घेते. आई, पण आता नारायणीचं करायचं काय? डोक्याला ताप झालाय नुसताच. काकू, तू यशा अचानक म्हणजे मला इथे येताना काय तुझी परवानगी विचारायला लागणार आहे का? का पत्र पाठवून विचारायला लागणार आहे तुला? काकू, आता तुम्ही माझ्याकडे असे अचानक आला, मला आनंदच होणार ना. तुझ्याकडं अजूनही हा वाडा अक्का शेलारांचा वाडा म्हणून ओळखला जातो या, आणि मी त्यांच्याकडेच आली आहे. अच्छा, फक्त अक्का शेलारांनाच का? सुनेला नाही वाटतं? कशी आहेस तू? सुखीरा. बघ, याला म्हणतात संस्कार. सासूबाई, अहो नको त्या माणसांकडून कसल्या अपेक्षा ठेवताय तुम्ही? या सासूबाई. मम्मा, उठ अगं, कोण आलंय बघ. अरे ललिता. अहो राहू दे ना, कशा पाय उठताय तुम्ही? असते असते. सावकाश. बस. नाही, राहू दे. अहो काय अवस्था करून घेतली आहे ही? हा, तुमच्या एका आवाजावर पंचायत समिती चळाचळा कापतीया, आणि तुम्ही अंथरुणाला खेळून कशा पायी राहिलात? ललिता, हत्तीचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात. काय करणार? असतो एखाद्याचा बायगुण असं म्हणायचं, दुसरं काय. अहो एवढंच नाही, सगळी प्रॉपर्टी जेव्हा तिच्या नावावर झाली ना, तेव्हापासून तिचा तोराच पाडलाय हो. पण साधं सरळ आहे का? इथे नारायणीचे बाबा जसे तिच्या कचाट्यात अडकलेत ना, तुमच्या तिथे कदाचित तिने वीरला तिच्या जाळ्यात अडकवलं असेल. बरं, मी आले. बोल हिर. हा आई, अगं कुठेस तू? कुठे गेलीस? इतके दिवस तुझ्या बापाला सांगून घराबाहेर पडत होते, आता तुला सांगून घराबाहेर पडायचं का? म्या कसं आहे ना आनंदी, कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येतं हे मला माहिती होतं, पण चहा करताना सुद्धा डोळ्यातून पाणी येऊ शकतं हे आज मला पहिल्यांदाच कळतंय. काय झालंय? हे समजा माझ्या बरोबर का होतं शालिनी काकू? समजा चांगलं चालू असताना हा मिठाचा कडा कुठून पडतो? ललिता काकू अशा कशा पायी वागतात माझ्याशी? मी काहीच बोलले नाही, मी काही केलं बी नाही, तरी कशा पायी चिडल्यात त्या माझ्यावर. तर आता ललिता काकू माझ्याशी वाईट वागतात. काय करू मी? मला खूप त्रास होतोय त्याचा. नको ग त्रास करून घेऊस आनंदी. कसं आहे की चांगल्या माणसांना नेहमीच रडायला येतं, दुःखातही आणि आनंदातही. तू नको काळजी करूस. बघ, वीरच्या घरातले सगळे तुझ्यावर खूप प्रेम करते. आनंदी अगं, पिंजरा